आपल्यासोबत भास्करराव जाधव आहेत. काल त्यांनी एक मंत्र्यांना पत्र लिहिले, महसूल मंत्र्यांना. त्याची बातचीत करणार आहे. सर, नेमकं काय पत्रात उरले, काय काय नेमक्या समस्या आहेत, काय नेमकं मांडलंय? असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक अधिवेशनमध्ये वाळू व्यावसायिकांबद्दल नेहमी चर्चा होते आणि चर्चा ही इतकी गरमागरम होते आणि त्या वाळू व्यावसायिकांना नेहमी वाळू माफिया, काळं सोनं स्मगलर आणि ते वाळू माफिया हे प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांच्या जीवावर उठतात. कधी त्यांच्यावर ट्रॅक्टर घालतात, कधी ट्रक घालतात, कधी त्यांना शारीरिक हल्ला करतात. अशा प्रकारच्या चर्चा होतात. तर याला आळा घालावा तर काय करावं? तर कायदे करत असतात. नवनवीन कायदे प्रत्येक वेळी झाले, परंतु हा प्रकार थांबल्याचं कुठेही लक्षात आलेलं नाही. आणि म्हणून मी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता आणि त्या संदर्भातलं सर्वसमावेशक धोरण आम्ही ठरवू असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहाला आश्वासित केलं होतं. पण त्याच्यामध्ये सदस्य म्हणून त्यांनी मला आवर्जून घेतलं. मी त्यांना हेच सांगितलं की एक काळ देशामध्ये कपड्याची तस्करी व्हायची, सोन्याची तस्करी व्हायची, त्याचबरोबर घड्याळांची तस्करी व्हायची, काय त्याला म्हणतात ती व्हायची. आज या सगळ्या गोष्टी फ्री झाल्या, त्याची कधी कुठे चर्चा होत नाही. तशाच पद्धतीनं एकूण वाळूला तुम्हाला राज्यामध्ये किती रुपये मिळतात सरकारला? तर सरकारचा अधिकृत आकडा आहे तो 537 कोटी रुपये हे संपूर्ण राज्यामध्ये एकूण महसूल मिळतो. मग 537 कोटी रुपये जर फक्त महसूल मिळत असेल तर हा महसूल किती चोरी होते याचा शोध घेण्याची गरज आहे. याच्यापेक्षा कितीतरी पट पैसे चोरी होते. मग ही चोरी कोणाच्या खिशात जाते? तर ही चोरी अनेकांच्या खिशामध्ये जाते आणि त्यातल्या त्यात पोलीस, महसूल विभागाचे अधिकारी आणि अन्य काही अधिकारी यांच्याकडे मोठा हिस्सा यातला जातो. म्हणून सरकारनं आता ह्या रोजच्या तक्रारी जर थांबवायच्या असतील, सरकारी कर्मचाऱ्यांचे त्रास कमी करायचा असेल, त्यांच्यावरचे हल्ले थांबवायचे असतील, चोरीला प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी ही चोरीच बंद करायची असेल, तर सरकारने हा सगळा महसूल हा सोडून द्यावा की 537 कोटी रुपये मिळाले नाहीत तरी हरकत नाही, परंतु वाळू व्यवसायाकरता कोणाचंही कुठल्याही प्रकारची परवानगीची गरज नाही अशी सरकारनं भूमिका घ्यावी. सरकारनं ज्या वेळेला लिलाव काढला होता त्यावेळेला एक एक प्लॉट आणि एक ऑप्शन हा 25, 30, 40 कोटी म्हणजे मला वाटतं 150 की 200 कोटीला लिलाव झाला होता. तो एकदम 7 कोटीवर कसा आला? याचा अर्थ चोरी किती होतीये? ही चोरीच जर चोरांची करायची असेल, सगळी सरकारी यंत्रणा जर वेटीस धरायची असेल तर 7 कोटी रुपये हवेत कशाला? द्या सोडून. ते सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी ज्या वेळेला अशा पद्धतीनं चोरी होणार नाही तेव्हा स्वाभाविक आहे सर्वसामान्य माणसाला ती वाळू कुठेही नदीपात्रात थोडीफार काढता येईल गरजेपुरती. सर्वसामान्य माणसाला तिथे कमी पैशात ती मिळेल, कारण या चोऱ्या कमी झाल्यामुळे आपोआपच त्याचे दर कमी होतील. नाहीतरी गव्हर्नमेंटनी 5 ब्रास वाळू ही लोकांना घर बांधणी करता ते इंदिरा गांधी आवास योजनेअंतर्गत किंवा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 5 ब्रास वाळू मोफत द्यायचा निर्णय घेतलेलाच आहे आणि वाळूची किंमत 600 रुपये ब्रास सरकारने ठरवलेली आहे आणि वरचा फरक हे सरकार देणार आहे. कशा करता सगळे हे तुम्ही करताय? याच्याऐवजी हे सगळं जर फ्री केलं तर चोऱ्याही थांबतील, सरकारी अधिकाऱ्यांच्यावरचे हल्लेही थांबतील आणि भ्रष्टाचारालाही आळा घालता येईल आणि लोकांना सहज अशा पद्धतीनं वाळू मिळेल असा माझा विचार आहे. पण साहेब, सरकारी यंत्रणामध्ये विविध स्वरूपाचे गाईडलाईन वापरणाऱ्या, विविध स्वरूपाचे मार्गदर्शन करणाऱ्या काही टीम्स असतात. गायडन्स वेगवेगळ्या माध्यमातून मिळत असतं. अशा वेळेला देखील ह्याच्यावरती काही काम करायला पाहिजे असं इतक्या वर्षात सरकारला वाटलं नाही? असं आहे की सरकारला वाटतं. माझा आग्रह काय असतो? माझा आग्रह तुम्ही लोकांकरता करता कायदे, लोकप्रतिनिधी कायदे करतात. त्या कायद्याची अंमलबजावणी कोणी करायची? सरकारी यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणेनं करायची. ती प्रशासकीय यंत्रणा
लोकांना कायद्याचा धाक दाखवून, कायद्याचा धाकदपटशा दाखवून, कायदा ज्यांच्या करताय त्यांना सातत्याने छळतात, त्यांच्याकडून सातत्यानं भ्रष्टाचाराची अपेक्षा करतात, काही ना काहीतरी गोष्टीची अपेक्षा करतात, त्यांना वाटेल त्या प्रकारे छळतात. पण कायदा राबवणारी यंत्रणा जी आहे ती चुकीची वागली तर त्याला कुठे जबाबदार धरलं जाते? त्याला जबाबदार धरलंच जात नाही. त्याची तक्रार कोणाकडे करायची? तर उद्या जर तलाठी काय चुकला तर त्याची तक्रार तहसीलदाराकडे करायची. तहसीलदार ती चौकशी कोणाकडे पाठवणार? सर्कल इन्स्पेक्टरच्याकडे. सर्कल इन्स्पेक्टर, तलाठी, तहसीलदार, प्रांत, कलेक्टर हे सगळे एकाच माळेचे मणी ना. कोण कोणावर त्या ठिकाणी कारवाई करणार? कोण कोणाला त्या ठिकाणी जबाबदार धरणार? आणि म्हणून आपण पहिल्यांदा कायदा राबवणाऱ्या यंत्रणेला जोपर्यंत जबाबदार धरत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही कायदे करा, त्या कायद्यातली पळवाट काढण्याचं काम ते कायदे राबवणारी यंत्रणाच शोधत असते, तुम्हाला दाखवत असते. त्यामुळं कायद्याचा अपेक्षित परिणाम होत नाही. ज्यांच्याकरता कायदा करायचा त्यांना त्रास द्यायचं आणि ज्यांनी कायदा राबवायचा त्यांना मात्र रान मोकळं सोडायचं. असं झालं तर तुम्ही कितीही कायदे करा याला फार बंधन बसणार नाही. पण पूर्वी असं वाळूचा व्यवसाय म्हटला, माफिया वगैरे म्हटलं की असं ड्रग्स वगैरेचे मोठ्या ठिकाणी हे शब्द वापरले जायचे. आता ग्रामीण भागामध्ये छोट्याशा माणसाने जरी वाळू काढली तरी त्याला माफिया वगैरे बद्दल तोच तुम्ही शब्दाचा उल्लेख केलाय पत्रात. असं आहे की तुम्ही त्याच्याकडून रॉयल्टी ऍडव्हान्स मध्ये घेता, ती सगळी व्हाईट रक्कम तुम्ही घेता. मग ह्या माफियांना तुम्ही ती देता कसा काय तो ऑप्शन? तुम्ही त्यांना माफिया माफिया म्हणून हिणवणार असाल, माफिया म्हणून हिणवणार असाल. माफिया तर ही यंत्रणा राबवणारे लोक खरे माफिया आहेत. मी कोणाचंही समर्थन करत नाही. तो व्यवसाय करतो ना, तो व्यवसाय करता तुम्ही ठरवून दिलेला ऑप्शन, ठरवून दिलेल्या गटामध्ये ठरवून दिलेली रॉयल्टी पहिली भरून घेता आणि मग तुम्ही त्याला परवानगी देता. पण परवानगी नंतर देत असताना अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण करतात आणि ते सगळा गुन्हा जणू काय त्या रॉयल्टी धारकाचाच आहे म्हणून त्याला माफिया म्हणायचं, काळा सोना पळवणारे वगैरे न्यायचं. मग आता मी सांगितलं ना की पूर्वी सोन्याचं स्मगलिंग व्हायचं, मगाशी मला शब्द आठवत नव्हता, सोन्याचं स्मगलिंग व्हायचं. आता होतं का? होतं. त्याला काही ठराविक मर्यादा आहेत, नाही अशातला भाग नाही. म्हणून हा वाळू व्यवसाय जो आहे तो मला असं वाटतं की 500 कोटी रुपयाची रॉयल्टी सोडली तर सरकारला बऱ्याच गोष्टींची अडचणी कमी होतील असं मला वाटतं. तर फायदा पण किती ग्रामीण भागातल्या लोकांना होईल, तरुणांना व्यवसायिकांना होईल? सांगितलं ना, फायदा नक्की होईल. ठराविकच लोकांची मोनोपोली आहे. तुम्हाला मी सांगतो, खेडमध्ये एक महिला अधिकारी होती, पोलीस अधिकारी, महिला अधिकारी. तिथे 10-15 जण व्यावसायिक होते, वाळू व्यावसायिक. तिने चौघांची जबाबदारी घेतलं नव्हती त्या महिला अधिकारीने, पोलीस अधिकारी. तुमचा चौघांचाच मी धंदा फक्त चालू देईन, बाकीच्यांच्या गाड्या मी चालू देणार नाही. ती स्वतः महिला अधिकारी त्या खेडच्या नाक्यावर उभी राहायची आणि ज्या 4 व्यापाऱ्यांना, 4 उद्योजकांना किंवा वाळू व्यावसायिकांना तिनं फेवर केलं होतं, त्यांच्या गाड्या रितसर जायच्या यायच्या, दिवस रात्र. कधी उरलेल्यांची गाडी दिसली की गाडी पकडली की लगेच त्याला दंड रक्कम, आणि आता दंडाची रक्कम वगैरे एवढी भरपूर आहे. असे जर माफिया लोक हे आमच्या प्रशासकीय यंत्रणेतले असतील आणि तुम्ही व्यावसायिकांना माफिया म्हणणार, म्हणून मी सांगतो की याच्यामध्ये अधिकाऱ्यांची जबाबदारी नक्की केल्याशिवाय या सगळ्या गोष्टीला आळा बसणार नाही. पत्र माझं जे आहे ते आपण कोकणामध्ये सक्शन पंप हैदोस आहे गेले 4 वर्ष कोकणामध्ये. खरं तर ग्रीन ट्रिब्युनल जो हरित लवाद म्हणून जे आहे त्यांनी सांगितलंय की नदी खाडी कुठेही तुम्ही सक्शन पंप लावू नका. पण गेल्या 4 वर्षामध्ये 3-4 वर्षामध्ये संपूर्ण कोकणपट्टीवर त्या ठिकाणी हे सक्शन पंप दिवस रात्र लावले जात होते. गेल्या 10 वर्षात एकही सक्शन पंप कधी कोणी लावला नव्हता. पण गेल्या 4 वर्षामध्ये काय चाललंय, कोणाचा हात आहे याच्या पाठीमागं, कोण आहे सांगता येत नाही. पण सक्शन पंपाला बंदी करा असं मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, ज्या भागामध्ये हे उत्खनन केलं जातं, ज्या भागामध्ये हे मायनिंग म्हणजे त्या ठिकाणी होतं, त्यातून जी रॉयल्टी मिळते ती रॉयल्टी त्या ठिकाणी ज्या गावात, ज्या तालुक्यात, ज्या भागातून त्याला रॉयल्टी मिळते त्या ती रॉयल्टी तिथल्या भागाच्याच विकासाकरता, खर्च करण्याकरता वापरण्याचे अधिकार हे तिथल्या तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना द्यावेत.
ते पैसे तुम्ही अन्य ठिकाणी वापरता, ते न वापरता त्या वाहतुकीमुळे रस्ते खराब होतात, पाण्याचे स्रोत गायब होतात, शाळा दुरुस्त कराव्या लागतात, हॉस्पिटल असतात, पूल असतात, त्यांना बांधण्याकरता म्हणून ती रॉयल्टी द्यावी अशी मी मागणी मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे. तिसरी गोष्ट मी जी मागणी केली ते ह्या ज्या जांभा दगडाच्या खाणी आहेत, ह्या मी पालकमंत्री असताना एक निर्णय करून घेतला होता की दगड काढून झाला, तो दगड नरम लागला की त्या बुजवण्याची आता कायद्यामध्ये तरतूद आहे. मी त्यावेळेला एक निर्णय केला होता की ती बुजवण्याची आवश्यकता नाही खाण. त्याच्या भोवती 1 ते 1.5 किलोमीटर पॅरापिट वॉल म्हणजे एक भिंत बांधायची. 1 ते 1.5 मीटर, मी काय म्हणालो, 1 ते 1.5 मीटर उंचीची पॅरापिट वॉल बांधायची, उंच पॅरापिट वॉल बांधायची की जेणेकरून कोणी आतमध्ये पडू नये. आणि ती खाण आहे ती बुजवायची नाही, तर त्या खाणीमध्ये त्या ठिकाणी पसरण्याकरता म्हणून सरकारनं ताडपत्री द्यावी, टार्पोलिन द्यावं, प्लॅस्टिकची चांगल्या दर्जाची ताडपत्री द्यावी. आणि तशी देण्याची सुरुवात आपण केली होती. आणि ती ताडपत्री त्या खाणीमध्ये अंथरली तर तिथं प्रचंड प्रमाणामध्ये पाणी साचतं. ते पाणी पर्क्युलेट होऊन आजूबाजूच्या विहिरीला पाणी वाढतं, पाण्याचा स्रोत वाढतो एक. आणि त्याच्यामध्ये ते साचलेलं पाणी आहे त्याच्या अवतीभोवती काजू वगैरे अशा प्रकारची झाडं लावावी मोठ्या प्रमाणात, आणि त्यांनाही ते पाणी त्या ठिकाणी वापरात आणता येतं. असा आपण एक कार्यक्रम त्या ठिकाणी केला होता. नैसर्गिक तलाव हे तयार होत आहेत, ते बुजवणं, त्यातून काय मिळतं? त्यातून काहीच मिळत नाही. भीती काय की त्याच्यामध्ये माणूस पडू नये, एखादं गुरुढोर पडू नये म्हणून 1 ते 1.5 मीटर उंचीची भिंत घालायला हवा त्याला. नैसर्गिक हे पाण्याचे मोठमोठे तलाव आणि असे तलाव मी डेव्हलप केले, तुम्ही बघायला चला. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचतं. ही सुद्धा आपण काल मागणी त्या विषयामध्ये केलेली आहे. मी सांगितलं तसं वरती जे बर्डन आहे, एक्स्ट्रा बर्डन म्हणजे खाणीच्या वरती जी माती आहे, ती माती जी काढली जाते त्याची रॉयल्टी घेऊ नये. किंबहुना जांभ्या दगडाची खाण लावल्यानंतर कमीत कमी फूट 30% पेक्षा जास्त असते. एकूण जे काही उत्खनन झालं असेल त्यातली 30% उत्खनन माफ करावं, म्हणजे 30% उत्पन्नाची रॉयल्टी माफ करावी. अशा प्रकारचे अनेक कोकणाच्या हिताच्या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. माझी खात्री आहे की आपण त्याला लवकरच न्याय देऊ. विश्वास घागावकर, इंडियन मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.